महायुतीमधील विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळावी अशी तीनही पक्षांच्या आमदारांची भावना आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। 2-4 ठिकाणी ॲडजस्टमेंट होऊ शकते असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील तिन्ही प्रमुख नेते योग्य तो निर्णय घेतील असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत। इंदापूरच्या जागेबाबत तोडगा निघेल, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांसोबत बसून या संदर्भातली चर्चा केली जाईल असंही बावनकुळेंनी सांगितलेलं आहे। तर महायुतीमधील मित्रपक्षांचे उमेदवार असतील तिथं भाजपचे उमेदवार बंडखोरी करणार नाहीत असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या एकनाथजीकडे, अजितदादाकडे, भाजपकडे सीट आहेत, जिथे आमचे सहयोगी अपक्ष आहेत, त्या सर्वांची साधारण भावना आहे की ती सीट त्यांच्याकडे राहावी। एका दोन गोष्टीबद्दल चर्चा होऊ शकतं, असं नाही की सारा बाइंडिंग आहे, चर्चा होऊ शकेल, पण साधारणतः ही भावना आमदारांची की आमच्या सीट कायम राहाव्या, सर्वांचीच भावना आहे। एकनाथ शिंदेजीकडल्या आमदारांची, अजितदादाच्या आमदारांची, आमच्या आमदारांची, अपक्ष आमदारांची। तर निश्चित रूपाने आमचं केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्वाचा निर्णय करेल, पण भावनाचा आदर मात्र केला जाईल आणि महायुती चांगल्या पद्धतीने सीट वाटप करेल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून येऊ।